नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात गव्हर्नमेंट MBBSसाठी कॅटेगरी रँक किती पाहिजे आणि SMLसुद्धा किती पाहिजे आपल्याला राऊंड 1साठी. ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 1मध्येच आपल्याला ॲडमिशन पाहिजे असेल MBBSसाठी महाराष्ट्रामध्ये आणि ती पण गव्हर्नमेंट सीट, तर आपल्याला आपल्या कॅटेगरीमधून आपला कॅटेगरी रँक किती असावा हे माहीत असणं आवश्यक आहे. किंवा SML आपला जो आलेला आहे आणि जो नव्यानं SML येणार आहे त्याच्यामध्ये जास्त काही चेंजेस नाही, थोडेफार चेंजेस होणार आहेत. तर SMLसुद्धा मी तुम्हाला अगदी सांगणार आहे. तर त्या SMLच्या आतमध्ये येत असेल तरीसुद्धा तुम्हाला पहिल्या राऊंडमध्येच गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज मिळू शकणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा, त्याही विद्यार्थ्यांना पूर्णपणे याची कल्पना येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवरती मी एक नंबर तुम्हाला दिलेला आहे. त्या नंबरवरती सुद्धा तुम्ही एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स विचारू शकता आणि तुमचं पेड काउन्सिलिंगसुद्धा जॉईन करून अगदी तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर हे विद्यार्थी मित्रांनो, मी गव्हर्नमेंट राऊंड 1चा हा मी तुम्हाला कट ऑफ सांगत आहे आणि त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचाच आपल्याला राऊंड 2, 3 आणि स्टे वॅकन्सी राऊंड याच्यापर्यंतसुद्धा आपल्याला जर पाहिजे असेल तुम्हाला अगदी प्रेफरन्सेस लिस्ट, तरीसुद्धा तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून अगदी तुमचं MBBSची सीट सिक्युअर करू शकता. तर इथं मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे, तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लक्षात येईल. तर ही कॅटेगरी काढलेली आहे. प्रथम तुमची कॅटेगरी रँक किती असावा तोही काढलेला आहे आणि 2026मध्ये SMLसुद्धा किती असावा तोही अगदी इथं डिटेल्स सांगितलेला आहे. तर प्रथम इथं SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगते, तर 684 हा कॅटेगरी रँक काढलेला आहे आणि SML हा 12,555 एवढा काढलेला आहे. आणि त्यानंतर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 342 हा मी कॅटेगरी रँक काढलेली आहे आणि SML हा 24,313 हा काढलेला आहे. त्यानंतर VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 132 हा मी कॅटेगरी रँक काढलेला आहे आणि SML हा 6,503 हा काढलेला आहे VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. NTBच्या विद्यार्थ्यांसाठी 122 हा कॅटेगरी रँक काढलेला आहे मी आणि SML आपण पाहाल तर 10,277 हा SML काढलेला आहे NTBच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर OBCच्या विद्यार्थ्यांसाठी कॅटेगरी रँक 1,046 हा मी कॅटेगरी रँक काढलेला आहे आणि SML हा 3,758 एवढा काढलेला आहे. त्यानंतर NTDच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 136 हा मी कॅटेगरी रँक काढलेला आहे आणि 3,518 हा SML काढलेला आहे. त्यानंतर SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 492 हा कॅटेगरी रँक काढलेला आहे, 3,758 हा SML काढलेला आहे. त्यानंतर EWS आणि त्यासाठी सुद्धा 504 हा कॅटेगरी रँक काढलेला आहे आणि SML हा 5,485 हा मी काढलेला आहे. त्यानंतर NTCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कॅटेगरी रँक 171 हा काढलेला आहे आणि SML हा 6,707 हा काढलेला आहे. आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी कॅटेगरी रँक नसतो, आपल्याला SML पाहाल तर 3,404 हा मी SML काढलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही अगदी व्यवस्थित पहा, म्हणजे आपला कॅटेगरी रँक आणि SML असं जर येत असेल, ह्याच्या आतमध्ये येत असेल, तर तुम्हाला पहिल्याच राऊंडमध्ये गव्हर्नमेंटमध्ये MBBS मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये. ही गोष्ट लक्षात घ्या. तर पहिल्या राऊंडचा हा मी पूर्णपणे हा कट ऑफ तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे, पूर्णपणे सांगितलेला पण आहे. ते ज्याही विद्यार्थ्यांना अगदी थोडाफार फरक पडत असेल, 1 ते 5 मार्क तुम्ही प्लस मायनस घेऊन चला, तरीसुद्धा तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहे. तर सेकंड, थर्ड, फोर्थ आणि स्टे वॅकन्सी राऊंडपर्यंत सुद्धा तुम्ही अगदी जाऊ शकणार आहे. तर जेही विद्यार्थी अगदी जवळपास 5 ते 10 मार्कपर्यंत प्लस मायनस असतील, तेही विद्यार्थी अगदी सेफ आहेत असं म्हणायला हरकत नाही. कारण येणाऱ्या काळामध्ये कसे विद्यार्थी सेमी गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा अगदी कसे विद्यार्थी सीट्स घेतात आणि काही विद्यार्थी रिपीटला जातात, काही विद्यार्थी अगदी काही कारणास्तव सीट तिथं सोडून देतात, असे खूप सारे आपल्याला आत्तापर्यंत गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेत. त्यामुळे अगदी विद्यार्थ्यांनी अगदी स्टे वॅकन्सी राऊंडपर्यंत तुम्ही अगदी काउन्सिलिंग करा, म्हणजे तुम्ही प्रेफरन्सेस लिस्ट व्यवस्थित बनवा. तुमच्या कॅटेगरीनुसार तुमच्या जो काही कॅटेगरी रँक आहे आणि तुमचा SML किती आहे त्याच्यावरतीच ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्ही प्रेफरन्सेस लिस्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. चॉईस फिलिंग करणं हे खूप इम्पॉर्टन्स आहे, व्यवस्थित करा, जेणेकरून तुम्हाला त्या कॉलेजमध्ये किती सीट्स तुमच्या कॅटेगरीनुसार अवेलेबल आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे. प्रत्येक कॅटेगरीसाठी तिथे आपल्याला तिथे दिलेलं असतं. जेव्हा काही सीट मॅट्रिक्स येईल त्या अनुषंगाने मी तुम्हाला अगदी डिटेल्स सांगणारच आहे. तर तिथे म्हणजे वुमन्स कोटा, जनरल, मेल, फिमेल असं हे प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणी प्रत्येक कॉलेजला तिथं सीट्स अवेलेबल असतात. जसं काही डिफेन्स आहे, महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर आहे किंवा ऑर्फन्सच्या सीट्स असतात, ह्या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला सीट्स तिथे दाखवत असतात. सीट मॅट्रिक्समध्ये नव्यानं सीट मॅट्रिक्स आपल्याला जेव्हा जाहीर होईल त्यानुसार आपल्याला लक्षात येईल एक्झॅक्टली की प्रत्येक कॉलेजला किती सीट्स अवेलेबल आहेत आपल्या कॅटेगरीनुसार. म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्याच राऊंडमध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत आणि आपला नंबर पहिल्याच राऊंडला लागू शकेल का नाही, हे पूर्णपणे अंदाज येऊन जाईलच. आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी त्याच्याविषयी सुद्धा डिटेल्स माहिती असेल किंवा माझ्यामार्फत काउन्सिलिंग जॉईन करायची असेल, त्याही विद्यार्थ्यांनी मला कॉल करू शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा ज्याही विद्यार्थ्यांना अगदी आमच्या व्हॉट्सअप
ग्रुपमध्ये सुद्धा यायचं असेल त्याही विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जाऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर तो ग्रुप आपला, त्या ग्रुपमध्ये सगळ्या काही ज्या नोटीस असतात त्या मी डेली आपल्या टाकत असतो. त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे एक विषय क्लिअर होऊन जातो की कुठल्या डेटपासून कोणती काउन्सिलिंग आहे आणि आपल्याला कधीपर्यंत आपल्याला काउन्सिलिंग करायची आहे, त्याच्या डेट्स अगदी सगळ्या पूर्णपणे त्याच्यामध्ये मी मेसेज टाकत असते. आणि ज्याही विद्यार्थ्यांना मार्क कमी आले इथं आणि त्यांचा रँक खूप आहे तर त्याही विद्यार्थ्यांना MBBS करायचं असेल तर अदर राज्यांचं सुद्धा तिथे ऑप्शन्स तुम्ही हाताशी ठेवा. अदर राज्यांमध्ये सुद्धा अगदी मी स्वतः ॲडमिशन्स येऊन करत आलेली आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी तिथं कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये जर ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती एनीटाईम कॉल मेसेज करून तुमचं डॉक्टर होण्याचं MBBS डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. आणि ज्याही विद्यार्थ्यांना BDS साठी सुद्धा अगदी तुम्हाला करायचं आहे महाराष्ट्रामध्ये किंवा अदर राज्यामध्ये त्याही विद्यार्थ्यांनी मला कॉल करू शकता आणि तुमचं BDSचं सुद्धा स्वप्न पूर्ण करू शकता. ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.